कैरीचे लोणचं, मुरंबा, साठवणीची चटपटीत मसाला कैरी तुम्ही बऱ्याचदा बनवली असेल, पण कैरीचे सांडगे कधी बनवले आहे का? एकदा बनवा आणि वर्षभर खा. त्यासाठी 1 किलो मी तोतापुरी कैरी घेतली. राजापुरी, गावठी किंवा कोणतीही कैरी तुम्ही वापरू शकता. स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्यायची आणि लगेचच किसून घ्यायची आहे. किसताना जाड किसणीने किसा, म्हणजे किस छान असा जाडसर होतो. यामध्ये अर्धा चमचा मीठ, पाव चमचा हळद, पाव चमचा घालायचा आहे हिंग, अर्धा चमचा जिरे पावडर घातली आहे आणि 2 चमचे इथे काश्मीरी लाल तिखट घालायचं. त्यामुळे रंगही छान येतो आणि तिखटपणा सुद्धा. 2 चमचे तीळ घालायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला हवं असेल तर यामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट सुद्धा घालू शकता. आता हे चांगलं मिक्स झालं, याला बाइंडिंग यावी म्हणून यामध्ये 2 कप घालायचे आहे पातळ पोहे. पातळ पोहे स्वच्छ चाळून आणि निवडून घेतले. त्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं. कैरीचा जो ओलसरपणा आहे त्यामध्ये पोहे व्यवस्थित मिक्स होतात. तेल घालण्याची गरज नाही. ताटामध्ये लगेचच सांडगे घालून घ्यायचे आणि 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आहेत. उन्हात सुकवले की खाण्यासाठी तयार आहे चटपटीत चवीचे कैरीचे सांडगे. तळून खा किंवा भाजून, चवीला अप्रतिम लागतात. एकदा बनवा आणि वर्षभर खा.